हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मॅड फॉर भटकंती. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लास्ट जो व्लॉग होता बदामीचा तोच आम्ही कंटिन्यू करू. म्हणजे बदामीवरून आम्ही डायरेक्ट हम्पीला आलेलो होतो आणि हम्पीला एका सुंदर अशा हॉटेलला आम्ही स्टे केलेला होता. एकदम जवळ होता अजनंदरी पर्वताच्या इथून. त्या हॉटेलला आम्ही स्टे केलेला होता आणि असा काही व्ह्यू अजनंदरी पर्वताचा आमच्या हॉटेलवरून दिसत होता आम्हाला. सकाळ होताच आम्ही नॉर्थ हम्पी एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो. पण पहिल्यांदा म्हणजे भूक लागलेली होती, सो पेटपूजा करणं गरजेचं होतं. सो आम्ही पेटपूजा करण्यासाठी तिथेच एका लोकल ठिकाणी गेलो. मस्त अशी पेटपूजा करून आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो. आणि एक्सप्लोअर करण्याचं पहिलं जे ठिकाण होतं आमचं ते होतं शबरीचा आश्रम. शबरीचा आश्रमामध्ये जाताना ही आम्हाला वानरसेना भेटली. वानरसेनेला आम्ही असं खायला घालत होतो. भीती तर वाटत होती, पण भीती वाटण्याचं काही कारण नव्हतं, कारण जर आपण त्यांना त्रास दिला तर ते आपल्याला त्रास देतात. सो त्यांनी आम्हाला काही हार्म केलं नाही, काही इजा केली नाही. मस्त असे त्यांनी जे काही आम्ही त्यांना खायला देत होतो ते एन्जॉय केलं आणि ते मस्त असं खाल्लं त्यांनी. त्याचप्रमाणे त्यांना बोरं हा प्रकार आवडत नव्हता. त्यांना फुटाणे, चणे, वाटाणे हे खायची सवय होती. त्यांनी तेच खाल्लं. शबरीचा आश्रम हा स्पॉट पण खूप छान असा होता, बघण्यासारखा होता. आणि हा स्पॉटच्या मागचा इतिहास असा आहे की जेव्हा राम लक्ष्मण हे सीतेच्या शोधामध्ये, म्हणजे सीतेचं जेव्हा हरण झालेला होता आणि सीतेच्या शोधामध्ये चाललेले होते तेव्हाच त्यांना शबरी भेटलेली होती आणि शबरीने तिची उष्टे बोरं जी आहे ती त्यांना खायला दिलेली होती. आपल्याला तर ही स्टोरी माहीतच आहे, म्हणजे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, शबरीची उष्टी बोरं. त्यामुळे ही जागा जी आहे ती त्याच्यासाठी म्हणजे ती जागा आहे. आणि हे वरचं जे स्पॉट आहे तो शबरीचा आश्रम आहे. तिथं शबरीचं एक छोटंसं मंदिर आहे. तर शबरीचा आश्रम पाहिल्यानंतर आम्ही दुसऱ्या स्पॉटवरती पोचलो, ते म्हणजे वालीची गुफा. वालीची गुफा बघण्याच्या आधी आम्ही दुर्गामाताचं दर्शन घेतलं. तिथे एक मंदिर आहे आणि वालीच्या गुफेकडे निघालो. इथून तुम्हाला आत जायचं आहे. ही वालीची गुफा स्टार्ट इथून होते आणि इथून तुम्हाला एंट्री आहे. वालीची गुफा ह्याची हिस्ट्री अशी आहे, म्हणजे इतिहास असा आहे की वाली जेव्हा इथे लपून बसलेला होता, ह्याच गुहेमध्ये लपून बसलेला होता वाली. आणि सुग्रीव आणि वालीचं जे युद्ध आहे ते इथे झालेलं होतं आणि त्या युद्धानंतर रामाने वालीचा वध केलेला होता. आणि खूप भयानक अशी गुफा होती, कारण आतमध्ये खूप अंधार होता. प्रकाश खूपच कमी होता त्या गुफेमध्ये. त्यामुळे आम्ही असे टॉर्च लावून निघालेलो होतो बघत बघत. आणि त्याच्या आधी पाऊस झालेला होता, त्यामुळे हे असे इथं पाणी साचलेलं होतं, कारण आम्ही गेल्याच्या आधीच एक दिवस आधीच पाऊस झालेला होता ह्या ठिकाणी. आणि मोस्टली ही जी जागा आहे ती पर्यटकांसाठी 6 नंतर तर बंदच होते, कारण अंधारामध्ये काहीही दिसत नाही त्यामुळे. आणि खूप भयानक तर होतीच ही गुफा, पण ह्या गोष्टीचं छान वाटत होतं की आम्ही काहीतरी ऐतिहासिक, म्हणजे खूप रामायणातली जी काय महत्त्वाची गोष्ट होती ती आम्ही पाहिलेली आहे. त्यामुळे खूप छान वाटलं. आणि तुम्ही जर हम्पीला म्हणजे जाणार असाल तर ही जागा नक्की तुम्ही बघा. वालीची गुफा फाऊंड झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या मंदिरात आलो. हे पण मंदिर खूप छान असं होतं. सो आम्ही ह्याचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ते एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो. आम्हाला बघा काय सापडलेलं आहे, मस्तपैकी नारळाच्या ह्याच्यापासून बनवलेला अँटिक वस्तू. चिअर्स. सूप बघा, सूप तयार. हळदी कुंकवाचं आहे का ते? चहा प्यायला परफेक्ट दिसते.
पाणीमध्ये वेळ नाही घे परफेक्ट आहे ना, कुठे गेला? एनर्जी ड्रिंक चालू केलेली आहे आता पोरांनी. हे पण परफेक्ट आहे, मग कसं सरळ आहे. हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्हाला आमच्या रिक्षावाल्या दादांनी एका सुंदर अशा स्पॉटवरती नेलेलं होतं आणि तो स्पॉट असला मस्त होता. हे तुम्ही पाहू शकता. आम्ही ह्या स्पॉटवरती गेलेलो होतो. एवढा सुंदर क्लायमेट आणि सुंदर व्ह्यू भेटत होता ह्या वेळेला की तिथून आम्हाला असं जागेवरून उठूच वाटत नव्हतं आणि त्यामध्ये वातावरण पण एवढं सुंदर झालेलं की ऑसम. आणि पैसा वसूल व्ह्यू आम्हाला बघत असताना असं वाटत होतं की खाली उतरूच नाही इथून. हा पैसा वसूल स्पॉट पाहिल्यानंतर आम्ही गेलो कोरॅकल राईडसाठी. आम्हाला सर्वांना कोरॅकल राईड करायची होतीच, पण तिथे गेल्यानंतर असं आम्हाला कळालं की पर पर्सन 3,500 रुपये आहेत आणि आम्हाला असं वाटत होतं छोट्याशा डिस्टन्ससाठी 3,500 रुपये म्हणजे वर्थलेस आहेत आणि आम्ही एवढे खर्च नाही करणार हे आम्ही ठरवलं आणि सो हे स्किप केलं आम्ही प्लॅन. कोरॅकल राईड स्किप केल्यानंतर तिथूनच पुढे एक छोटासा स्पॉट आहे जो की खूप सुंदर असा स्पॉट आहे. तिथे त्या स्पॉटला वॉटरफॉल असंच नाव दिलेलं होतं, पण तो वॉटरफॉलसारखा वाटत तर नव्हता, पण सुंदर असं पीसफुल असं जागा होती. हे दृश्य पाहताना कंटिन्यू पाहत होतो आम्ही. तेव्हा असं लिटरली असं वाटत होतं की आम्हाला चक्कर येते, म्हणून आम्ही जास्त वेळ इथे थांबलो नाही आणि पुढे निघालो. नॉर्थ हम्पीचे सगळे पॉईंट एक्सप्लोअर केल्यानंतर सर्वात लास्टचा स्पॉट राहिलेला होता तो म्हणजे अजनंदर हिल, म्हणजेच आपल्या बजरंग बलींचे जन्म ठिकाण. आणि बापरे एवढा थकवा लागत होता, म्हणजे आम्हाला वाटलं सुरुवातीला की आम्ही इझिली हे पार करू चढून, बट स्ट्रेट पायऱ्या असल्यामुळे आम्हाला खूप कठीण जात होतं आणि एवढा थकवा लागत होता. थँक्स टू दादा की त्यांनी आम्हाला सकाळी जाण्याच्या ऐवजी संध्याकाळी नेलं आणि ते स्वतः बोलले की इव्हिनिंग टाईमला खूप छान असा नजारा पण दिसतो, सो आपण इव्हिनिंग टाईमला जाऊया. बट एवढा थकवा आलेला होता, तेच जर आम्ही सकाळी जर चढलो असतो तर बापरे बाप, म्हणजे सूर्यप्रकाशात एवढं घाण दम लागलं असतं आम्हाला. आणि फायनली आम्ही 700 ते 800 पायऱ्या चढल्यानंतर हा मस्त असा व्ह्यू दिसला. आम्ही मंदिरामध्ये मोबाईल नेऊ शकलो नाही कारण तिथे अलाव नाही आहे कॅप्चर करणं व्हिडिओ किंवा फोटोज वगैरे, त्यामुळे आम्ही नेला नाही. बट थँक्स टू दादा की त्यांनी आम्हाला इव्हिनिंगला नेलं, कारण ते स्वतः बोललेले होते की तुम्ही जर इव्हिनिंगला गेलाच तर तुम्हाला खूप छान असा व्ह्यू भेटेल इव्हिनिंगच्या टाईमला. सो हा असा व्ह्यू आम्हाला भेटलेला होता त्या टायमिंगला. त्या दादांचा मी नंबर खाली मेन्शन नक्कीच करेन, कारण ते तुम्हाला खूप छान प्रकारे इथं एक्सप्लोअर करण्यासाठी मदत करतील. आणि हा असा व्ह्यू होता. नॉर्थ हम्पी एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही साऊथ हम्पीला आलो. साऊथ हम्पीला आल्यानंतर म्हणजे रात्र खूप झालेली होती आणि मोस्टली तिथले जे हॉटेल्स वगैरे आहेत ते लवकर बंद होतात, म्हणजे 11, 10:30, 11पर्यंत ते बंद होतात. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही पेटपूजा करून घेतली आणि झोपायला गेलो. सो सकाळी लवकर उठून आम्ही सर्वप्रथम विरूपाक्ष मंदिराकडे गेलो दर्शन घेण्यासाठी. खूप सारे तिथे मंदिरं आहेत आणि खूप छान असं मंदिर आहे हे. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळेलच, खूप छान आहे. आणि आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला क्यूट अशी लक्ष्मी भेटली, जी इथली हत्तीन आहे, एलिफंट आहे. खूप छान होती आणि एवढी गोड होती की तिने मला ब्लेसिंग्स पण दिले. आणि सर्व देवांचे दर्शन घेऊन आम्ही बॅक साईडला गेलो आणि बॅक साईडला सुंदर असं इथे तळं आहे विरूपाक्ष मंदिराच्याच बाजूला एक्झॅक्ट. विरूपाक्ष टेम्पलचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. खूप मोठं असं शिवलिंग इथं होतं आणि त्याचबरोबर खूप वर्षापूर्वीचं होतं ते. आणि त्याच्यानंतर ही मूर्ती होती नरसिंहाची. ते पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे क्वीन्स बाथला गेलो. हा खूप मोठा राणीचं अंघोळ करण्याचं ठिकाण होतं क्वीन्स बाथ. हे सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही पेटपूजा करण्यासाठी गेलो आणि साऊथ हम्पीमध्येच एक खूप असं छान रेस्टॉरंट आहे मँगो स्ट्री म्हणून. इथे थाई सिस्टीम पण खूप छान आणि अनलिमिटेड भेटते, त्यामुळे इथे तुम्ही मस्ट विजिट करा. त्याचबरोबर त्याच्यानंतर खाऊन झाल्यानंतर आम्ही विठ्ठल टेम्पलसाठी निघालो. विठ्ठल टेम्पलला जाताना अशी ही सवारी होती आमची. इलेक्ट्रिक बसेस होत्या, म्हणजे छोट्या छोट्या. हे करून आम्ही विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी निघालो.
आता आम्ही पोचलेलो आहे विठ्ठल मंदिराच्या इथे, विठ्ठल टेम्पल. ऋषी हे ना बाजारपेठ आहे माहिती आहे का बाहेरची. हे विठ्ठल मंदिर खूप सुंदर आहे. त्याचप्रमाणे इथे जे काही काम केलेलं आहे एवढं कोरीव आणि एवढं रेखीव आहे की प्रत्येक गोष्ट आपण बघत बसावी असं वाटतं. त्याचप्रमाणे पंढरपूरची विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ती मूळतः हम्पीतली आहे. जेव्हा हम्पीवरती अटॅक झालेला होता त्यावेळेला ही मूर्ती वाचवण्यासाठी इथल्या लोकांनी ती मूर्ती पंढरपूरला नेली आणि तिथे त्याचं स्थापना केली.